नमस्कार, साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। हिंगणगाव गटामध्ये अतिशय जोरदार लढत चालू आहे आणि हिंगणगाव गटामधून धैर्यशील उर्फ दत्ताबापू अनपट यांच्या सौभाग्यवती सौ सारिकाताई दत्ताबापू अनपट यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यांचा प्रचारही अतिशय जोरात चालू आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय की सासवड गणामधून डॉक्टर संतोष अंकुश कारंडे यांनी सुद्धा त्यांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आणि डॉक्टर साहेब, आपण तुम्ही घरोघरी जाताय, लोकांना भेटताय, काय वाटतं, लोकांच्या प्रतिक्रिया कशा येत आहेत, कसा पाठिंबा तुम्हाला लोकांचा भेटतोय? नमस्कार, मी संतोष अंकुश कारंडे सासवड पंचायत समिती गणामधून शिवसेना या चिन्हावर निवडणूक लढवित आहे। जवळजवळ आमचं हाऊस टू हाऊस पूर्ण झालेलं आहे आणि एकूण सासवड पंचायत समितीमध्ये 13 गावे येतात, तर 13च्या 13 गावामधून एकदम चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे। कारण या निवडणुकीमध्ये असे लक्षात आले की पहिले जे पंचायत समिती मेंबर होते त्यांचा या 4 गावा 5 गावामधून एकदम प्रतिसादात ते पोचलेलेच नव्हते। ते पहिले आता भाजपमध्ये आहेत, त्यांचा काही इकडे दौरा झालेला नव्हता किंवा काय, फक्त लोकांचं असं मत आले की ते फक्त मतापुरते येतात, तरी आमची सर्व लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। लोक तुम्ही आता सांगितलं फक्त मतापुरते येतात, मग त्यांच्या माध्यमातून काय कामं झालेत का? नाही, फक्त जिल्हा परिषदमधून दत्ताबापू अनपट आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संजूराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्याच नेतृत्वाखाली कामे झालेली आहेत असे लोकांचे सर्वांनी आम्हाला सांगितलेले आहे। आता विकासाची महत्त्वाची काय धोरणं असतील, विकासाचं कोणतं विजन तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही ते जनतेच्या पुढे घेऊन जाचाल, असा कोणता प्लॅन तुमच्याकडे आहे सध्या? लोकांनी जर संधी दिली आणि आम्ही विजयी झालो तर 100% आम्ही लोकांसाठी, आणि काही अडचणी जरी आल्या तरी आम्ही लोकांसाठीच आहे। आम्ही मागं आज 10 वर्ष काम करत आहे, तरी आमचा पहिला मुद्दा असेल की वाड्या वस्त्यावरची रोड राहिलेली आहेत कुठे कुठे, किंवा पानंद रस्त्याची कामं अडचणीत आहेत ती आम्ही पूर्ण करू। आणि लोकांना म्हणजे नळ कनेक्शन कोणाचे राहिले असतील, पाण्याचा प्रश्न महाराज साहेबांनी मोठा गंभीर प्रश्न पाण्याचा मिटवलेला आहे। कारण जिथे म्हणजे काय रानात येत नव्हतं आज तिथे ऊस लागत आहे, तरी कुठं बाबा अडचण असेल, लोकांना पाणी जात नसेल, काय ठिकाणी आमचे उपसा सिस्टम करावी लागणार आहे, कारण तलाव्यात पाणी येते पण माळावर पाणी जात नाही, असं काय असेल तर ती बाबा कॅनल नदी म्हणजे बारकं फाटाजोड प्रकल्प आम्ही करणार आहोत। नक्कीच ही सर्व विकास कामं होतच असतील। श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुम्हाला काय सल्ला दिलाय, काय संदेश दिलाय? श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व बाबा यांनी असं सांगितलं आहे की जर तुम्हाला वेळ गावासाठी किंवा त्या पंचायत समितीसाठी द्यायचा असेल तरच निवडणूक लढा, अन्यथा लढू नका। कारण हा लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे। दत्ताबापू जसे काम करतात तसे तुम्हाला काम करावे लागेल असे आम्हाला सांगितले आहे व ते आम्ही सुद्धा मान्य केलेले आहे। आम्ही वेळ देऊ। नक्कीच तुम्ही वेळ द्याल। आता आपण पाहतोय की युवकांना कामं तर आहेतच, परंतु आणखीन लोकांना रोजगार भेटावा, याविषयी तुम्हाला काय वाटतंय? कसं आहे माहिती आहे का, युवक ITI झालेले आहेत किंवा काय लोक आता महाराज साहेबांच्या माध्यमातून कमिसमध्ये काम करत आहेत। आणि आत्ताच आमचे नेते, युवा नेते श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी महिंद्राची कंपनी चालू केलेली आहे, तरी त्यामध्ये आपण येथील लोक ITI झालेल्यांच्या आम्ही मुलाखती म्हणजे त्यांना सांगितलं आहे की मुलाखती घेऊन बाबा आमची गरजू खेडेगावातील लोक आहेत त्यांना प्राधान्यानं आम्हाला संधी देण्यात यावी अशी त्यांना विनंती केली आहे। आणि त्यांनीही ती मान्य केलेली आहे की आम्ही युवकांना संधी देऊ। व नंतर काल झालेल्या मीटिंगमध्ये सावंत साहेबांनी सुद्धा, माननीय श्रीमंत सावंत साहेब आलते, त्यांना सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की इथं नवीन कंपनी मिरगाव हद्दीमध्ये होत आहे, त्यामुळे सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होईल। पाठीमागची मी एक सभा पाहिली डॉक्टर साहेब, त्या सभेमध्ये आपले एक मंत्री आले होते, मला वाटतं गुलाबराव पाटील असतील, त्यांनी त्यांच्या सभेमध्ये जाहीर केलं की आरोग्यविषयी 100 बेडचं आम्ही रुग्णालय इथं देऊ। खरं तर याविषयी तुम्ही कसा पाठपुरावा करचाल आणि गोरगरीब जनतेला याचा कसा लाभ घेता येईल? कसं आहे माहिती आहे का, ह्या पंचक्रोशीमध्ये आता बिबवीला एक दवाखाना आहे, तरी आता आमची अशी विनंती राहील की आपल्या गावामध्ये, या गावामध्ये दवाखाना नाही, तरी इथे बी लोकसंख्या जास्त आहे, तरी त्याचं सबवर्जन म्हणजे कसं आहे की इथं श्रेणी 2चा दवाखाना आपल्या मलवडीमध्ये व्हावा ही आमची विनंती राहील। आम्ही त्याचा पाठपुरावा करू। तुम्ही जनतेला, मतदारांना काय आवाहन करचाल?
आम्ही सर्व मतदारांना असे आवाहन करतो की श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी जो गावोगावी विकास केलेला आहे व पाणी प्रश्न किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी क्रांती केलेली आहे त्या संदर्भात असे आमचे सांगणे आहे की त्यांच्या उमेदवारांना श्रीमंत सारिकाताई धैर्यशील उर्फ दत्ताबापू अनपट व श्री संतोष अंकुश कारंडे यांना शिवसेनेच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे अशी विनंती करतो. नक्कीच डॉक्टर साहेब, तुम्ही मतदारांना आवाहन केलं. या मतदाराला जनता दाद दिल्यात काही शंका नाही. आपल्याबरोबर महाराष्ट्र चॅम्पियन आहेत पैलवान दीपक कारंडे यांची ओळख करून द्यायची म्हटलं तर त्यांनी अनेक अशी मैदानं आहेत, ती मैदानं गाजवलेली आहेत. त्याचबरोबर आत्तासुद्धा ते चालूमध्ये अनेक यात्रा असतील गावच्या, तर त्या यात्रेमध्ये प्रमुख मैदान ते भरवत असतात आणि ते मैदान यशस्वी करून दाखवत असतात. अशा पैलवान आपल्यासोबत आहेत. पैलवान दीपक कारंडे साहेब, आत्ता गावातील काही युवकांनी सांगितलं की 3,000 ते 4,000 मतांनी डॉक्टर संतोष अंकुश कारंडे यांना त्याचबरोबर दत्ताबापू अनपट यांना विजय भेटेल. याविषयी काय वाटतं तुम्हाला, काय सांगचाल? 100% काय कारण आहे याच्या पाठीमागचं? भरपूर कामं केलीत त्यांनी. दत्ताबापूंना संतोष कारंडे नवीन उमेदवार आहे सध्या, त्यांनी आता नवीन प्रवेश केला आहे सध्या राजकारणात. आणि दत्ताबापूंनी एवढी कामं केलीत की ती सांगता येत नाहीत मला, आणि मला जास्त बोलायला जमत नाही पहिल्यांदा. नक्कीच भैया, तुम्हाला बोलता जरी नसले तर जास्त वक्तृत्व, तर तुमचं काम मोठं आहे आणि आम्ही कामी पाहतोय. कारण अनेक कुस्ती मैदानं तुम्ही मोठी घेता आणि वादळी मैदान असतात आणि तुम्ही ती यशस्वीपणे पार पडता. थोडक्यामध्ये एका शब्दात सांगा की तुमचे जे तरुण मित्र आहेत, पैलवान आहेत किंवा मतदार आहेत, यांना काय सांगचाल, काय आव्हान करचाल? 100% सर्वजण ते संतोष डॉक्टर दत्ताबापू अनपट ह्यांच्यासाठी प्रयत्न करणारे. महाराज साहेब आमचं प्रेम आहे, समजाच महाराज आहो. ओके, धन्यवाद. आपण सर्वजण साथी न्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.